व्हावा आणि अतिशय सुंदर खरं तर या ठिकाणी सुधीर शेठ ठोंबरे साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्या मनोगतातून प्रत्येकाची मने त्याने जिंकली. या स्पर्धेचे आमचे स्पॉन्सर दानशूर दाते आणि त्याचबरोबरने ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली त्यांचे विशेष आभार साहेबांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. मेगा फायनलचा सामना 2 षटकांचा असेल आणि डावाला सुरुवात झाली. उमरोली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहता एका बाजूला आहे खरं तुपगाव हा संघ. 2 टीम दत्ताबाई मांडे 11 तुपगाव, दुसऱ्या बाजूला रिहा 11 उमरोली कर्जत आणि एका बाजूला चौक आपल्या परिसरातील संघ आहे. आणि मगाशी साहेबांनी सांगितलं, सुधीर शेट्टीने सांगितलं की खरं तर आपल्या नात्या गोतातीला उमरोली संघ आहे, कारण हर्षल भाऊ या संघाचे पुरस्कर्ते आहेत जे खरं तर ठोंबरे परिवाराचे जावई आहेत. आणि एका बाजूला आमचे खरं तर या ठिकाणी दत्ताबाई मांडे, क्या बात आहे, दिलखुलास व्यक्तिमत्व दत्ताबाई मांडे, त्यांचा हा संघ आहे तुपगाव. आणि सध्या त्यांना आपण स्क्रीनवरती पाहता सुधीर शेठ ठोंबरे यांच्या अगदी बाजूला बसलेले आहेत आणि दमदार दिलदार असे व्यक्तिमत्व. मेगा फायनलचा सामना एकदा जोरदार आहे उद्या दोन्ही संघांसाठी. अंतिम सामना मेगा फायनल मध्ये या पहिल्या पर्वामध्ये चॅम्पियन कोणता संघ बनेल. आणि प्रत्येक षटकार तुपगावच्या बॅटरनं मारला तर प्रत्येक षटकाराला विनोद शेठ भोईर यांच्या वतीनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. मिस्टर ISPL बॉलिंग मार्क वरती आलेला आहे खेळाडू ज्याने कर्जतचं नाव 7 समुद्र पारलेला असा खेळाडू साहिल लोंगले. पहिलाच बॉल वेगावरती स्वार झालाय. फलंदाजांना बीट करून बॉल निघाला विकेट किपर कडे डॉट. वेगवान चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला. सलग 3 षटकारासाठी आदरणीय संतोषी देशमुख साहेब, प्रतीकजी गोंदली साहेब, प्रदीपजी देशमुख साहेब यांच्या वतीने प्रत्येकी 3-3 म्हणजे टोटल 6000 जर पारितोषिक आलंय. बघा मानसबाई यांना आपण पाहता ऑन स्क्रीन. युवा नेतृत्व या स्पर्धेचा आनंद घेत असताना शफल झाले. ऑन साइडला दे घुमा के उडवला बॉलला मिड विकेटच्या बाहेर सीमा पार. आक्रमण सुरुवात झाली षटकार. षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आक्रमण केलं त्या ठिकाणी अल्पेशने 2 षटकांचा सामना किमान 20+ रन बनवण्याचा मानस राहील या ठिकाणी दत्ताबाई मांडे 11 तुपगाव या टीमचा. कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तगडा या स्पर्धेमधला प्रबल दावेदार त्यांच्यासोबत. तुपगावला पण पता वेगाच्या अगेन्स्ट इम्प्रोव्हायझेशन करत असताना बॉल मागे चाललाय. फाईन लेगच्या रिझन कडे सीमा पार. रन्स मधील 4 चौकार.
वाहिनीचं देखील कौतुक करेल. या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त करण्याचं काम त्यांनी केलं. चांगलं ब्रॉडकास्टिंग त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळालं. प्रचंड व्ह्युअर्सची संख्या वाढताना पाहायला मिळाली. 4 रात्रीमध्ये पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये साहिल लोंगले हा खेळाडू, मोठं नाव आहे. अखिल भारतीय टेनिस क्रिकेट स्टार म्हणायला देखील हरकत नाही आहे, कारण ISPLची स्पर्धा, स्टेट लेवलची स्पर्धा तो खेळलाय. फार एंड पुन्हा एकदा साहिल तयार, समोर अल्पेश. प्ले ऑन मिस, राऊंड द विकेट आले, अँगल बनवला आणि इथे आपण पाहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. सागरबाई मोरे यांच्या वतीने सलग 3 चौकाराला 3000चं पारितोषिक आलं फलंदाजांना या मॅचमध्ये. त्याचबरोबर विनोददादा भोईर यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 2000 तुपगावच्या फलंदाजांना पारितोषिक आलंय. प्रत्येकाचं कौतुक करावं लागेल. भरपूर पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. एका षटकारासाठी 1.5 लाख, मला वाटतं माझ्या समालोचन कारकिर्दीमध्ये मीही पहिल्यांदा पाहिलं असेल. एकमेव अशी स्पर्धा म्हणजे आमदार चषक 2026. भारतीय जनता पार्टी चौक विभाग यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. राऊंड द विकेट आले. पुन्हा पायातला बॉल, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. फॉलो थ्रोमध्ये बॉल पकडला होता. ऑन दी स्टम्प्स थ्रोचा प्रयत्न देखील झाला, परंतु चिकी सिंगल पूर्ण करताना हे दोन्ही खेळाडू अल्पेश आणि त्यांच्या बरोबरीने मनोज हा खेळाडू. विजयी संघाला एक बोकड आहे, त्यामुळे मोठी मिरवणूक होईल आणि जल्लोष देखील होताना पाहायला मिळेल. सूर्योदय होत चाललाय. आता या मॅचमध्ये कोणत्या संघाचा असतो होईल, हे 4ही संघ जे आले टॉप 4मध्ये, त्या 4ही संघांना आपण खरं तर या स्पर्धेचे प्रणेते सुधीर शेठ टोंबरे साहेब, मोतीराज शेठ टोंबरे साहेबांच्या वतीने देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. चांगली कामगिरी करत प्रत्येक रात्रीमध्ये हे संघ पुढे आलेले आहेत. साहिलचं षटक आणि समोर आता मनोज. डोळे बंद झाले, थोडासा बॉल मागे टाकला, बॅक ऑफ ध्यान टाकत असताना कमबॅक केलं या षटकामध्ये साहिलने. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या दत्ताबाई मांडे 11 तुपगाव संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती बिनबाद 12. आले किती गेले किती, उडून गेला भरारा आणि संपला नाही आणि संपणारही नाही आमच्या सुधीर शेठ टोंबरे साहेबांचा दरारा. सातत्याने प्रत्येकासाठी दमदार योगदान त्यांचं राहिलं आहे. मोतीराम शेठ टोंबरे यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहत आहे. राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व आणि आज त्यांच्या माध्यमातून दमदार असं आयोजन. सागरबाई मोरे यांच्या वतीने तब्बल 1,500चं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी आलं, त्यांचा मनापासून आभार. आणि त्याचबरोबरने सलग 3 षटकार अजूनही संधी आहे फलंदाजांना. संतोषजी देशमुख साहेब, प्रदीपजी गोंधळी साहेब आणि त्याचबरोबर प्रदीपजी देशमुख यांच्या वतीने 6,000चं पारितोषिक आलं. या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या तुपगाव संघाच्या खेळाडूंना मोठं पारितोषिक आलेलं आहे. एक षटक संपलं, 12 धावा स्कोर कार्डवरती आहेत. लगातार 3 बॉल 3 चौकार. सागरबाई मोरे यांच्या वतीने तब्बल 3,000चं पारितोषिक आलंय. त्या ठिकाणी फलंदाजांना यश त्यालाच मिळतो जो अपयशाला कधी घाबरत नाहीये. आता इथे मात्र लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. खरं तर ऑन स्क्रीन आपण पाहता आदरणीय नवीन पिढी, खरं तर दुसरी पिढी टोंबरे घराण्याची मानस यांना आपण पाहिला. लॉफ केला बॉलला, समोरच्या दिशेने व्हीसेपमध्ये फिल्डर आहेत. डीपमध्ये बॉलला थांबवला, थ्रू दी कव्हर्स, थ्रो आला थोडासा खराब. सेकंडचा कॉल, 2 धावा घेत असताना हे दोन्ही खेळाडू मला वाटतं या मॅचमध्ये आता अंतिम षटकामध्ये ब्लास्ट करावे लागतील फलंदाजांना. दत्ताबाई मांडे 11 तुपगाव, तर दत्ताबाईंचं नाव देखील चर्चेमध्ये राहिलं. हा नाव जेव्हा या संघापुढे लागला, हा संघ खरं तर मेगा फायनल बंद पोहोचला. तर एका बाजूला रिहा 11 उंबरोली, हर्षलभाऊ मोरे यांचा संघ. लाईट बघा, शार्पी लाईट बंद करा, पण थोडासा व्यत्यय त्या ठिकाणी येतोय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 धावा धाव फलकावरती आहेत. मेगा फायनलचा थरार. गुडघा टेकत असताना त्या ठिकाणी फॉलिंग स्वीप वापरण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. इम्प्रोव्हायझेशन आधुनिक क्रिकेटमध्ये आजकाल सर्रास या पद्धतीचे फटके मारण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाज करतो आणि इथे हा प्रयत्न केला होता अल्पेशने, जो खरं तुपगाव संघाचा प्रमुख आक्रमक खेळाडू आहे. अभी नाही तो कभी नाही, कल करे सो आज, आज करे सो अभी, हे संत कबीरांचं प्रेरणादायी वाक्य आहे. जे काय करायचं तुम्हाला आता या मॅचमध्ये करावं लागेल. क्लीन बोल्ड,
पुन्हा एकदा त्या ठिकाणी फाईन लेगला फटका खेळण्याचा प्रयत्न, फुल लेंथ बॉल थेट यष्ट्यांचा वेध घेत असताना चारी मुंड्या चीत केलं या ठिकाणी अल्पेशला. पहिला धक्का तुपगाव टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललेत. अनिकेत, जर्सी नंबर 17. अंतिम काही बॉलचा खेळ बाकी आहे. मेगा फायनलचा हा थरार सध्या आपण मैदानामध्ये अनुभवतोय. अर्चल भाऊ मोरे, कर्जत शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून देखील यंदाच्या हंगामध्ये खूप मोठी स्पर्धा पार पाडली. मला वाटतं खरं मंत्री महोदया आदिती तटकरे यांचं देखील आपण आगमन होताना पाहिलं. त्या स्पर्धेमध्ये विविध राजकीय नेतृत्व त्या स्पर्धेमध्ये भेट देताना पाहायला मिळाले. कला क्षेत्रातील मान्यवर मंडळी आपण पाहिली. दमदार असं आयोजन त्यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आलं आणि त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. रिहा 11 उमरोली. फुल लेन बॉल यॉर्कर लेनचा होता. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केला बॉलला. लॉंग ऑफचा फील्ड धावत पुढेला साईल. थ्रो येईल तद्वर. सेकंडचा कॉल. नेमकं घडलंय काय? मला वाटतं नॉन स्टॉकिंग एंडला देखील संधी होती. तिसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी होईल का? झाले क्या बात आहे. चेक केलं जाईल. सेकंड देखील आपण चेक करूया. थर्ड रन देखील चेक करूया कारण क्रुशियल मोमेंटच्या धावा असतील या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या तुपगावला. प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी गोलंदाजाने दाखवायला हवा होता. गोलंदाज त्या ठिकाणी आहे स्वतः गणेश घारे. कर्जत परिसरातील आणखीन एक दमदार खेळाडू. चेक केलं जाईल या ठिकाणी रनआउट आहे की नाही आहे. जर का रनआउट नसेल तर 3 धावा मिळतील. या धावा देखील महत्त्वपूर्ण राहतील. ढोल ताशा पथक देखील सज्ज आहे. मेगा फायनल नंतर सेलिब्रेशन होईल या मैदानावरती. आनंदाची डोई आनंदे तरंगे असं म्हणतात. आता आनंद कोणत्या टीमला मिळेल? 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. सिंगल होती तिथे मात्र 3 धावा आल्या. समय सूचकता फलंदाजाने दाखवले. 3 धावा मिळाल्या. त्या ठिकाणी दत्ताभाई मांडे 11 तुपगाव टीमला धावा स्कोर कार्ड वरती आहेत. टोटल 17. एक खेळाडू 17. स्टॅकिंग एंडला त्या ठिकाणी आला पुन्हा एकदा मनोज. तर एका बाजूला असेल अनिकेत. हे षटक देखील महत्वाचं आहे. गणेश गारे अष्टपैलू खेळाडू. हा VIP डाईस तुम्ही पाहता तुमच्या स्क्रीनवरती या स्पर्धेचा. नेक्स्ट बॉल स्विंग अँड मिस. चांगला कटर टाकला. अगदी टप्पा पडला. बॉल हलकासा बाहेर काढला आणि बॉलच्या लाईनमध्येच नव्हतं त्या ठिकाणी फलंदाज स्वतः. त्या ठिकाणी मनोज. डॉट बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल रन मी मगाशी प्रेडिक्ट केलं. किमान 20+ रन तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये बनवावं लागतील. 2 ओव्हरच्या मॅचमध्ये फाईट करायचं असेल या ठिकाणी संघर्ष करायचा असेल तर 20+ रन गरजेच्या आहेत. हलकासा कटर पुन्हा एकदा बाहेर काढला बॉल आणि याही बेला डॉट. क्या बात आहे. पहिलं सत्र या ठिकाणी संपलं गेलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्या. एक गडी बाद 17. आता विजयासाठी चॅम्पियन बनण्यासाठी रिहा 11 उमरोली संघाला बनवायच्यात 12 मध्ये 18. तर एका बाजूला दत्ताभाई मांडे 11 तुपगाव संघाला चॅम्पियन बनायचं असेल तर या 18 धावांचं संरक्षण या ठिकाणी करावं लागेल. बारा बॉलमध्ये 18 धाबा. अंतिम 2 षटकं या स्पर्धेमधील बाकी शेवटच्या मॅचमधील. आणि आता इथून आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत. भरपूर प्रत्येकजण या स्पर्धेला मिस करेल. पहिलं पर्व आहे परंतु पहिल्याच पर्वामध्ये यशाची उंच शिखरे या स्पर्धेने गाठलेली आहेत. प्रत्येकाचा मान सन्मान यदा कदाचित कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर नक्कीच आम्ही या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय सुधीर शेठ टोंबरे साहेब, आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे साहेब यांच्या वतीने नक्कीच हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांची दिलगिरी व्यक्त करू. कारण प्रत्येकाचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण होताना पाहायला मिळाला. प्रेक्षकांची गर्दी
मैदानाच्या चहूबाजूला आपण पाहताय चॅम्पियन कोणता संघ बनेल याची उत्कंठा आता सर्वांची शिगेला पोचलेली आहे. 2 षटकं ठरवतील या स्पर्धेमधला चॅम्पियन कोण, उपविजेता कोण, 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी कोण, 4थ्या क्रमांकाचा मानकरी कोण. आणि यानंतर या सामन्यानंतर बक्षीस वितरणाला सोहळा सुरुवात होईल. आकर्षक ट्रॉफी आपण पाहता त्या ठिकाणी क्रिस्टल ट्रॉफी ज्यांचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय सागर शेठ ओसवाल साहेब यांच्या माध्यमातून कदर या ट्रॉफीज मिळालेल्या आहेत. दिसायला अतिशय सुबक आणि आकर्षक आणि वजनदार म्हणजे क्रिस्टल ट्रॉफी तुमच्या स्क्रीनसमोर आहेत. आणि या स्पर्धेमध्ये आता चॅम्पियन कोण बनेल यासाठी संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला शेवटच्या क्षणापर्यंत. आणि एका बाजूला बोलले तैसा चाले तयाची बंदावी पावले म्हणजे आमचे विनोददादा भोईर त्यांनी सांगितलं की मी 2 बाईक या स्पर्धेला देणार आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो खेळाडू मालिकावीर असेल त्याच्यासाठी 1 बाईक आहे. आणि एका बाजूला लकी प्रेक्षक भाग्यवान विजेता प्रेक्षक त्याच्यासाठी 1 बाईक या ठिकाणी दिली जाईल. वडगाव पंचायत समिती भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत विनोददादा भोईर यांच्या माध्यमातून 2 बाईक तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. सलामीवीर खेळाडू मैदानाकडे चाललेत. 18चा पाठलाग करायचा आहे. भरपूर चांगली स्पर्धा आम्ही आवर्जून या स्पर्धेला मिस करू. अगदी एप्रिल एंडिंगमध्ये आहोत आणि तरी देखील एवढा उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला आहे. जबरदस्त प्रेक्षकांचंही कौतुक करू. या स्पर्धेनिमित्ताने पहिल्या रात्रीपासून पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. त्या सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. 18चा पाठलाग 9.00 शरद बुंदाटे हा एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याच्या बरोबरीने असणारा सलामीवीर रत्नदीप लोंगले. शरद बुंदाटे बोरगावच्या कर्जत स्पर्धेमध्ये तो कर्जतच्या संघातून खेळला तालुका गटातून. सलामीवीर म्हणून शरद बुंदाटेने चांगली कामगिरी त्या स्पर्धेमध्ये केली होती. या टीमचा एक अतिशय स्फोटक खेळाडू. यंदाचा हंगाम कर्जत परिसरातून उमरोली संघाने गाजवला. मग पनवेल असेल उरण असेल प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन या संघाने मात्र चांगली कामगिरी केली. उत्तरोत्तर हा संघ मात्र आणखीन त्या ठिकाणी बलवान होत चाललाय. खरं तर दत्ताबाई मांडे त्यांना आपण पाहिलं त्या ठिकाणी स्क्रीनवरती मगाशी कदा सुधीर शेठ टोंबरे साहेबांनी सांगितलं कदाचित बोकड घेऊन एक मिरवणूक त्या ठिकाणी होईल मैदानावरती. कारण हा आनंदच वेगळा आहे या स्पर्धेचा. 12-18 मोठा उलटफेर या मॅचमध्ये पाहायला मिळेल का पाहावं लागेल. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाले त्या ठिकाणी महेश गुरव अष्टपैलू खेळाडू सर्व गुण संपन्न त्या ठिकाणी महेश बॉलिंग मार्कमध्ये समोर असेल. त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला शरद बुंदाटे हा खेळाडू. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. 12 बॉल 18चं समीकरण या मॅच मध्ये आहे. मेगा फायनलचा हा तरार आमदार चषक 2026 या स्पर्धेचं पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातीला शेवटचा सामना. पहिलाच बॉल त्या ठिकाणी बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न बॅट रील करून दाखवली. त्या ठिकाणी शरदने कवचला टार्गेट करायचं होतं पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नसल्या कारणाने हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. 11 बॉलमध्ये 18 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये आहे. डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतील फलंदाजांमध्ये. विकेट जर का मिळाले तर मात्र या सामन्यामध्ये शिरकाव होईल. लिडिंग एज बॅकवर्डला झेल सुटलाय. कॅच सोडलाय की हा मॅच सोडला हा सामना सोडलाय हाच प्रश्न विचारला जाईल त्या क्षेत्ररक्षकाला ज्याने हा झेल सोडलाय. शाहिद कडून मात्र मिस्टेक. मोठ्या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये दबाव असेलच खेळाडूमध्ये स्वाभाविकपणे परंतु हाफ चान्सला फुल चान्स मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब तर त्यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहत आहे. हा कॅच फार महत्वाचा होता आणि आता समीकरण बनलेलं आहे ते म्हणजे 10 मध्ये 17. अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 षटकांचा सामना. स्ट्रायकिंग एंडला आता खेळाडू येतील त्या ठिकाणी रत्नदीप लोंगले ऑन स्ट्राईक. पहिला बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला बॉलला हलक्या हाताने खेळत असताना लॉंग ऑफ कडे केले. घाई झाली. रनचा प्रयत्न होतो आणि सेकंड रनला विकेट. क्या बात आहे. रन आउट च्या स्वरूपात रत्नदीप चालला मैदानाच्या बाहेर. अजूनही 16 धावांची गरज आहे. मागच्या सामन्याचा हिरो वर्ल्ड फिनिशर 22 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
तरुण तडफदार असं व्यक्तिमत्व मयूरभाई ठोंबरे यांना पण सध्या स्क्रीनवरती पाहत आहे. भरपूर पारितोषिके त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. पहिल्याच पर्वामध्ये बक्षिसांची उधळण खेळाडूंवरती होताना पाहायला मिळाली. अजूनही 16 बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. रिहा 11 उमरोली या संघाला बॉलिंग मार्कमध्ये असताना मय करतर त्या ठिकाणी मनोज त्याचं कौतुक करावं तितकं कमी. पहिल्या षटकामध्ये त्याने प्रेशर क्रिएट केला त्या ठिकाणी उमरोली संघावरती. हा सामना मला शेवटच्या बॉलमध्ये जायला हवा, तेव्हा मेगा फायनलचा थरार तुम्हा आम्हा सर्वांना नक्कीच अनुभवायला मिळेल. लास्ट बॉलपर्यंत जर का सामना गेला तर या मॅचमध्ये आणखीन मजा वाढेल. 16ची गरज आहे. शरद बुंदाटे ऑन स्ट्राईक, ज्याला जीवनदान मिळालेलं आहे असा खेळाडू स्ट्रायकिंग एंडमध्ये आपण सज्ज होताना पाहत आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फिरून मारलाय, अल्टी पलटी बॉलला केलाय मैदानाच्या बाहेर कल्टी, सीमा पार चौकार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न वन्स अगेन. याही वेळेला रिझल्ट सेम आहे. बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघाला सीमा पार. ये दिल मांगे मोर अनदर 4. धन्यवाद. 7 चेंडूमध्ये फक्त 8चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. 2 चौकारने मात्र आता गणित पालटवून टाकलंय मॅचचं. स्टेप आउट झाले, फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं, ऑन साइडला गॅप शोधलाय, सलगचा 3रा चौकार मारतोय. मेगा फायनलच्या मॅच मध्ये शरद बुंदाटे ही इज ऑन फायर नाव. ची गरज आहे आता मॅच मध्ये जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या उमरोली संघाला. रिहा 11 उमरोली टीमला पण मैदानामध्ये पाहत आहे. शेवटचा षटक 6 मध्ये 4 धावा जर का डिपेंड गोलंदाजाने केला तर एक मोठा इतिहास घडेल या स्पर्धेमध्ये. आणि कधी कधी आपण पाहिलं रेकॉर्ड्स बनतात, प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी गोलंदाजांना एक एक रन रोखण्याचा आता मानस दाखवावा लागेल तुबगाव टीमला. दत्ताबाई मांडे 11 तुबगाव. कोणताही संघ जिंकू द्या, आनंद मात्र आता प्रत्येकाला होईल. कारण एका बाजूला आमचे जावई खरतर ठोंबरे परिवाराचे हर्षलभाऊ मोरे आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहता ऑन स्क्रीन आमचे दत्ताबाई मांडे यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. 4 धावांची फक्त गरज आहे विजयासाठी. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा बॉल जोपर्यंत विकेटवरती पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगणंही फार कठीण आहे. प्रेडिक्शन आपण करू शकत नाहीये. आता हा सामना कोणत्या दिशेला जाईल, 6 मध्ये 4 उलटफेर होईल का या मॅच मध्ये करावं लागेल. या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या तुबगाव टीमला संघर्ष हा वारशातून मिळाला आहे, लढणं हे आमच्या रक्तात आहे हे दाखवावं लागेल आता तुबगाव टीमला. या मॅच मध्ये 6-4 समोर भावेश लोंगले वर्ल्ड फिनिशर या संघाचा स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. सकाळ झाली, पहाट झाली आणि आता मात्र सूर्योदयामध्ये कोणता संघ घरी जाताना आनंद घेऊन जाईल. आनंद प्रत्येकाला झालाय जे टॉप 4 मध्ये आलेले संघ आहेत. पण तो चॅम्पियन बनण्याचा एक वेगळा अनुभव असतो. कारण सर्वात आपण मराठी समाज शिकलो असेल, पहिल्यांदा चंद्रावरती कोण गेला तर आपसुक आपण सांगतो नील आर्मस्ट्रॉंग. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन रिहा 11 उमरोली संघ. डीजे प्लीज.
हॅलो हॅलो, थोडं माईक सेट करा, माईक सेट करा, आवाज द्या, आवाज द्या. हॅलो हॅलो, माईक सेट करा. हॅलो, ओमी आमच्या घरी आवाज गेला पाहिजे. थँक्यू. हॅलो 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 5 नंबर. हॅलो 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 हॅलो. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण देखील इकडे समोर यावं, कारण लकी ड्रॉची चिठ्ठी काढणार आहोत आणि लकी ड्रॉसाठी पारितोषिक आहे बाईक. विनोद शेठ भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेली बाईक. मी सगळ्यांना विनंती करतो की पहिल्यांदा बसून घ्यावं. प्रेक्षकांना विनंती आहे की समोर या. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की समोर या आणि चारही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण समोर या. सगळ्यांना विनंती आहे की समोर या. लकी ड्रॉमध्ये प्लेयरसाठी नसणार, ज्याला चिठ्ठी लागेल तो इथे हजर पाहिजे. बघा, प्लेयरने जर चिठ्ठी टाकली असेल तर प्लेयरला ही बाईक मिळणार नाही आहे आणि ज्यांचं नाव निघेल